तर तिथं गृहसचिव राज्याच्या सचिवांची आज बैठक घेणार आहेत। एनडीआरएफ एसडीआरएफ अधिकारी या बैठकीला हजर राहणार आहेत। आज सकाळी 11 वाजता ऑनलाईन बैठक होणार आहे। उद्या होणाऱ्या मॉक ड्रिल संदर्भात या बैठकी अंतर्गत चर्चा होईल। महत्वाची ही बातमी आपण पाहतोय। गृहसचिव आज राज्याच्या सगळ्या सचिवांसमवेत बैठक घेणार आहेत। उद्या सगळ्या राज्यांना मॉक ड्रिल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर ही महत्वाची बैठक आज होतीये। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता निवृत्त लेफ्टनंट सतीश ढगे सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार सर, या घडीची महत्वाची खरं तर देशभरातली ही बातमी म्हणायला हवी। उद्या मॉक ड्रिल केलं जाणार आहे। हवाई हल्ला झाल्यास काय सज्जता असावी या दृष्टिकोनातून सायरनही वाजवले जातील। नेमकं काय घडतंय? नक्कीच लाडवी, ज्या प्रकारची आरपार युद्धाची शक्यता पाकिस्तान सोबत निर्माण झालेली आहे, तर मला वाटतं हे फक्त भारतीय लष्कराचं युद्ध नाही किंवा फक्त धोरणकर्त्या काही राज्यकर्त्यांचं हे युद्ध नाही, तर हे प्रत्येक भारतीयाचं युद्ध आहे। आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे कंटिंजन्सी प्लॅन, वेगवेगळ्या प्रकारच्या सिच्युएशन जर लक्षात घेतल्या आणि पाकिस्ताननं जर भारतातल्या वेगवेगळ्या शहरांवर एअर स्ट्राईक केला, हल्ला केला, तर त्यावेळेस अफरातफरीची परिस्थिती निर्माण होऊ नये, एक प्रकारे जे आहे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं, अतिशय सूत्र एक प्रकारे सिस्टमॅटिकली प्रत्येक भारतीयाने याला सामोरं जावं म्हणून अशा प्रकारची मॉक ड्रिल त्या ठिकाणी केली जाते नागरी संरक्षणाशी संबंधित। मुख्यतः जे जिल्हा प्रशासन असेल त्या जिल्हा प्रशासनाच्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज करणं अपेक्षित आहे, ज्यामध्ये पहिली गोष्ट जी आहे, जे इमर्जन्सी सायरन्स असतात, वॉर्निंग सायरन, म्हणजे एअर स्ट्राईक झाल्यानंतर जे आहे तशा प्रकारची सायरन वाजल्यानंतर लोकांना पूर्वसूचना मिळावी। मग तशा प्रकारचे सायरन हे वर्किंग आहेत की नाहीत त्याविषयीची ही रिहर्सल त्या ठिकाणी असणार आहे। रात्रीच्या वेळेस जर एअर स्ट्राईक झाला तर महत्वाचे जे त्या शहरामधले ज्याला आपण म्हणतो क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा महत्वाचे जे आहेत असे इन्स्टॉलेशन्स आहेत, त्यांची संरक्षण करण्यासाठी किंवा त्याला कन्सिलमेंट करण्यासाठी, कॅमोफ्लेज करण्यासाठी काय आपल्याकडे व्यवस्था आहे ते पाहणं आवश्यक आहे। त्याच्या सोबतीलाच रात्रीचं ब्लॅकआउट, म्हणजे त्यावेळेस फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये एमएससीबी त्यावेळेस तर जे आहे लाईट त्या ठिकाणी बंद करतीलच, पण प्रत्येक नागरिकांना सुद्धा आपल्याकडे इन्व्हर्टरच्या माध्यमातून किंवा त्यांच्या अखत्यारीत असणारी जी वेगवेगळ्या प्रकारचे लाईट आहेत ते सुद्धा त्यांनी बंद करावे, जेणेकरून जो एअर स्ट्राईक होणार आहे त्या अंधारामुळे जे आहे त्यांचा निशाणा त्या ठिकाणी जो आहे योग्य लागू नये, त्याहून महत्वाचं आपलं संरक्षण जे आहे त्या ठिकाणी योग्य प्रकारे व्हावं। प्रत्येक तरुणानं किंवा एनएसएसचे असतील, एनसीसीचे जे विद्यार्थी त्यांनी आहेत, त्यांनी या सिव्हिल डिफेन्स मध्ये सहभाग घ्यावा, ज्यामध्ये ब्लड डोनेशनशी रिलेटेड ऍक्टिव्हिटीज असतील, फर्स्ट एडशी संबंधित त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी याच्यात असतील। अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजचा सराव करण्यासाठी ही मॉक ड्रिल अत्यंत महत्वाची ठरणार आहे। उद्या 7 मेला हा म्हणजे संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांना तशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि केंद्रीय गृह सचिव आज प्रत्येक राज्याच्या मुख्य सचिवांशी त्या संबंधी जे आहे बैठक घेणार आहे। आणि एक महत्वाचा मुद्दा, परवा जे आहे ऑलरेडी अशा प्रकारची एक मॉक ड्रिल, मुख्यतः रात्रीच्या ब्लॅकआउटशी संबंधित जी मॉक ड्रिल जी आहे ती पंजाबच्या बॉर्डरवर असणारं जे फिरोजपूर कॅन्टॉन्मेंट आहे, त्या फिरोजपूर कॅन्टॉन्मेंटमध्ये रात्री 9 ते 9:30च्या दरम्यान त्या ठिकाणी इम्प्लिमेंट केली गेली। 1971 मध्ये पाकिस्ताननं याच फिरोजपूर कॅम्पवर जो आहे हल्ला केला होता आणि त्या अनुषंगानं ती मॉक ड्रिल तिथे केली गेली। आता संपूर्ण भारतानं जे आहे त्याच्याशी संबंधित तयार राहण्यासाठी, स्वतःची संरक्षण सिद्धता वाढवण्यासाठी एक महत्वाचं पाऊल आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन। अगदी अगदी सर, तुम्ही या ठिकाणी जो उल्लेख केलात की पंजाबच्या बॉर्डर संदर्भात अनेकांना आता तोच प्रश्न पडलेला आहे। भारताची एकूणच या सगळ्या संदर्भात युद्ध सराव पाहता अगदी मोठ्या मोठ्या नौकांवर जी लढाऊ विमानं आहेत ती सध्या उतरताना दिसत आहेत। त्या दृष्टिकोनातून अनेकांच्या मनात अशी शंका आहे, चर्चा सुद्धा होतीये, पीओकेवर या सगळ्या संदर्भात भारत आता कारवाई करण्याच्या दृष्टीनं किंवा तो सगळा टप्पा ताब्यात घेण्याच्या दृष्टीनं काही सज्जता दाखवताना दिसतोय का? या सगळ्या संदर्भात काही महत्वाची पावलं या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर उचलली जाणार आहेत का? आरपारच्या लढाईसाठी आपण तयार आहोत आणि त्याच अनुषंगानं लष्कराची पूर्णपणे तयारी आहे। मागच्या काही दिवसामध्ये आपण पाहिलं नेव्हल ड्रिल्स होत आहेत, त्याचबरोबर एअरफोर्सचं जे आहे आपण पाहिलं की गंगा एक्सप्रेस वेवर नाईट लँडिंग, त्याचबरोबर इमर्जन्सी लँडिंगचे ते एक्सरसाइजेस आपल्याला झालेले आहेत आणि आर्मी सुद्धा जे आहे एलओसीच्या अक्रॉस आपले युनिट्स त्यांनी जे आहे एस्टॅब्लिश करून ठेवलेले आहेत। सगळ्यात महत्वाचा मुद्दा, पाकिस्तान सुद्धा हाय सिक्युरिटी मोडवर त्या ठिकाणी आहे, म्हणून
केव्हा आणि कशा प्रकारे हा सरप्राईज एलिमेंट यामध्ये सगळ्यात महत्वाचा ठरणार आहे. खरंय. आणि वेगवेगळ्या प्रकारचे मिलिटरी ऑप्शन्स आपल्याकडे आहेत. एक फक्त उदाहरण मी देतो. आज घडीला भारताच्या सीमेच्या अक्रॉस म्हणजे पाकिस्तानची जी पूर्वेची सीमा आहे त्या अनुषंगानं त्यांनी सगळं त्यांचं सैनिक भारताच्या सीमेच्या अक्रॉस त्या ठिकाणी आणून ठेवलेलं आहे. पण आपल्यासमोर फक्त तोच ऑप्शन आहे का? जर आपण विचार केला तर तझाकिस्तानच्या दक्षिणेमध्ये ऑलरेडी आपला एक एअरबेस आहे. मग तिथून सुद्धा जो आहे आपल्याला पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ला करता येऊ शकतो. आणि हे फक्त एक ऑप्शन आपल्या प्रेक्षकांसाठी दर्शकांसाठी त्या ठिकाणी सांगतोय की असा सुद्धा ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध आहेत. असे शेकडो ऑप्शन मिलिटरी ऑप्शन्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. म्हणून स्नो कॉल जे फॅन्सी वॉर सर्जिकल स्ट्राईक आहेत त्याच अनुषंगाने होईल असं नाही. ड्रोन वॉरफेअर असेल वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. कधी हाच तो काय प्रश्न त्या ठिकाणी राहिलेला आहे आणि नक्कीच ती लष्करी कारवाई सुद्धा येणाऱ्या काळामध्ये होईल. ढगे सर, या सगळ्या घडामोडींच्या अनुषंगानं आता मात्र उद्या मॉक ड्रिल सुद्धा केलं जाणार आहे. पण सगळ्यात महत्वाचं, एकीकडे या सगळ्या विषयीची सज्जता दिसत असताना तिथं व्लादिमीर पुतीन यांनी मोदींना फोन केलेला आहे आणि या सगळ्या मुद्द्यावर आपला भारताला दहशतवाद विरुद्धच्या कारवाईत भारताला पूर्णपणे पाठिंबा असल्याचं म्हटलंय. इतकंच नाही तर आपण भारताच्या मागे एखाद्या पहाडाप्रमाणे उभं राहू, भरभक्कमपणे उभं राहू अशी ग्वाही व्लादिमीर पुतीन देत आहेत. हे फार महत्वाचं आहे. नक्कीच मागच्या 75 वर्षांचा इतिहास पाहिला तर ज्या ज्या वेळेस भारताच्या सुरक्षेवर खतरा निर्माण झाला, ज्यावेळेस युद्ध निर्माण झाली, त्यावेळेस ज्या युद्धांना सामोरं जावं लागलं, त्या वेळेस आपला टाइम ट्रस्टेड आलाय म्हणजे रशिया. 1971चं युद्ध असो, 1999 असो किंवा 2016 2019च्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सुद्धा नेहमीच रशिया आपल्या रशियानं आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. मागच्या 2-3 दिवसामध्ये काही घटना घडल्या होत्या. रशियामध्ये पाकिस्तानचे जे राजदूत आहेत त्यांनी सरळ सरळ युद्धखोरीची भाषा त्या ठिकाणी केली होती. 2 दिवसापूर्वी भारताचे परराष्ट्र मंत्री आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री यांच्यामध्ये जी चर्चा झाली तर रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं होतं की 1972च्या शिमला कराराच्या अनुसार आणि 1999च्या लाहोर डिक्लेरेशनच्या अनुसारच भारत आणि पाकिस्तान यांच्यामधले जे वादाचे मुद्दे आहेत ते सोडण्यात यावेत. आणि अशा प्रकारे एक संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. पण आता स्पष्टपणे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी नरेंद्र मोदी यांना फोन केला आणि सरळ सरळ जो आहे त्यांनी प्रत्यक्षरित्या आपल्याला पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे. मुळातच रशिया नेहमीच दहशतवाद विरोधी लढाईमध्ये जे आहे आपल्या पाठीशी त्या ठिकाणी राहिलेलाच आहे. आणि जर गरज पडली तर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांच्या माध्यमातून, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर डिप्लोमॅटिक सपोर्ट देण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं रशिया हा आपल्या पाठीशी नेहमीच उभा राहील. आणि महत्वाची बाब म्हणजे एका बाजूला आपले रशियासोबत चांगले संबंध आहेत, रशियानं आपल्याला सपोर्ट त्या ठिकाणी केलेला आहे, तर दुसऱ्या बाजूला अमेरिका सुद्धा आपला स्ट्रॅटेजिक अलाय आहे. आणि या दहशतवादाच्या लढाई विरुद्ध अमेरिका सुद्धा आपल्या बाजूला त्या ठिकाणी उभा आहे. फार रेअरली असं होतं की हे दोन ध्रुव, जगाचे दोन पोल हे जे आहेत एकत्रितपणे एखाद्या गोष्टीवर जे आहेत ते अग्री करतायत. आणि भारताला ते त्या ठिकाणी साधता आलं कारण भारताकडे स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी आहे. भारताकडे डॉक्टर एस जयशंकर यांच्यासारखे परराष्ट्र मंत्री आहेत. अगदी अगदी. सतीश सर, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.